पितळेचे भांडे किती वेळा जरी घासले तरीसुद्धा ते परत काळे पडतातच. कितीही छान ठेवा, अधूनमधून त्यांना सारखं घासावं लागतं. सणासुदीला तर आपण घासतच असतो. तर दुपारी मी आणि आईने भांडे काढले होते घासायला पितळेचे. सासू-सुनेचं इथं चाललं होतं भांडे घासायचे. आपण सणासुदीला तर अधूनमधून घासणं चालूच असतं, पण खराब भांडे झाले की परत घासून ठेवावंसं वाटतं. असंच ठेवायला पण घरात छान नाही वाटत. आता याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर मोठा व्हिडिओ बनवलेला आहे आणि अपलोडसुद्धा केलेला आहे. तर इथे भांडे घासून सगळे घरात असे पालथे घातले होते, फॅनने सुकले होते, थोडे बाकी राहिलेले पुसून परत जागेवरती लावून ठेवायचे होते आणि 4:30 वाजता काढले. 4-4:30ला 1-1.5 तासात सगळं स्वच्छ क्लीन करून ठेवलं आणि एवढं भारी वाटत होतं ना, खरंच खूप छान भांडे दिसत होते. आता हे परत काळे पडतात तर चला असो. आता संध्याकाळी मला स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाकामध्ये वरण, भात, भाकरी आणि अंड्याची शिजवून सुकी भाजी केली होती आणि भाजी एकच नंबर झाली होती. अर्णव तर फोडणीच्या वासाने म्हणत होता, मम्मी काय बनवते तू, खूप छान सुगंध येतो. म्हटलं अंड्याची भाजी बनवते. आता याची तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आपला मोठा व्लॉग आला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळेल. तर असंच होता शॉर्ट व्हिडिओ. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.